पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। वैद्यकीय औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर, विक्री व साठा करणार या टोळीतील मुरादाबाद, उत्तर प्रदेश येथून वितरण करणारा मुख्य संशयित इंतेजार अली ताब्यात। टोळीतील एकूण 13 संशयित अटक। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील राहुल क्षीरसागर यांना मिळाले माहितीवरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाने कायदेशीर कारवाई करीत सांगली मिरज परिसरामध्ये वैद्यकीय वापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर, विक्री, साठा करणारे लोकांवर कारवाई करीत प्रथम 3 लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 1507 नशेसाठी वापरण्यात येणारे मेफेनेटरमाइन सल्फेट या इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करून एकूण 14,46,641 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांची 2 वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते। पोलीस कोठडी कालावधीमध्ये अटक आरोपींकडे कौशल्यापूर्ण तपास करीत गुन्ह्यातील वितरण, विक्री व साठा व्यवस्थेतील साखळी उघड करीत सांगली, सोलापूर, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वितरण, विक्री व साठा व्यवस्थेतील संशयित इसम नामे 1 रोहित अशोक कागवाडे, वय 44, राहणार शामरावनगर, सांगली। 2 ओंकार रवींद्र मुळे, वय 24, राहणार गव्हर्नमेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली। 3 अशफाक बशीर पटवेगार, वय 50, राहणार असुबा हॉटेल समोर, पत्रकारनगर, सांगली। 4 वैभव उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे, वय 27 वर्षे, राहणार भारती बाजारजवळ, कडेगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। 5 पृथ्वीराज आबासाहेब भोसले, वय 27 वर्षे, राहणार पवार कॉलनी, सांगलीवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। 6 अमोल सर्जेराव मगर, वय 28 वर्षे, राहणार निमगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। 7 साईनाथ सचिन वाघमारे, वय 19 वर्षे, राहणार निमगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। 8 अविनाश पोपट काळे, वय 22 वर्षे, राहणार विजुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। 9 देवीदास शिवाजी गोडके, वय 33 वर्षे, राहणार माळशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। 10 आकाश अंकुश भोसले, वय 23 वर्षे, राहणार बिजवडी, तालुका माण, जिल्हा सातारा। 11 हनुमंत पांडुरंग शिंदे, वय 24 वर्षे, राहणार दसूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर। 12 ललित सुभाष पाटील, वय 23 वर्षे, राहणार आरूळ, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर यांना गुन्ह्याचे तपासकांनी अटक केली होती। सदर गुन्ह्याचे मूळ स्रोताबाबत तपास करताना यातील आरोपी नामे अशफाक बशीर पटवेगार हा नशेसाठी इंजेक्शन काळ्या बाजारातून अवैध मार्गाने मुरादाबाद, राज्य उत्तर प्रदेश येथून यातील आरोपी क्रमांक 13 इंतजार अली जहीरुद्दीन, राहणार खलीलकोट, तालुका काठ, जिल्हा मुरादाबाद, राज्य उत्तर प्रदेश याचेकडून मागवून महाराष्ट्रात वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले। सदर माहितीवरून मुख्य स्रोतातील आरोपीस अटक करण्यासाठी श्री संदीप भुगे, पोलीस अधीक्षक, सांगली व श्री प्रणील गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक तात्काळ मुरादाबाद, राज्य उत्तर प्रदेश येथे रवाना करण्यात आले। सदर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने आरोपी नामे इंतजार अली जहीरुद्दीन यास ताब्यात घेऊन त्यास न्यायालय मुरादाबाद यांचे समक्ष हजर करून त्याचे ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यास सांगली येथे घेऊन आले आहेत। सदर गुन्ह्यात आरोपी नामे इंतजार अली जहीरुद्दीन याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास न्यायालय मिरज यांचे समक्ष हजर करून गुन्ह्यातील तथ्यांच्या आधारे तपासाकामी पोलीस कोठडी देण्यासाठी विनंती केली असता न्यायालय यांनी गुन्ह्याचे तपासातील प्रगती पाहून गुन्ह्याचे तपासकामी मुख्य संशयित इंतजार अली जहीरुद्दीन याची दिनांक 7/2/2025 रोजी पावेतो 3 दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील 6 पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे करीत आहेत।